तर आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात झाली लेमन राईसपासून आणि विनायकला तर आजकाल दररोज पोयता राईस लागतोच. मग तुम्ही पण हे ट्राय करू शकता कारण हे तुमच्या गट हेल्थसाठी खूप छान आहे. या राईसमुळे तुमचं डायजेशन जे आहे ते सुधारतं आणि बऱ्याच दिवसापासून मी हेअर केअर केलेलं नव्हतं आणि स्किन केअर सुद्धा. आणि होळीमध्ये जो कलर खेळलेला होता ना तो पूर्ण डोक्यामध्ये जाऊन हेअर्स जे आहेत ते पूर्ण ड्राय बनलेले होते. मग म्हटलं चला केसांना पण ऑइलिंग करून घेऊया आणि वॉश करून घेऊया. मग त्यानंतर मग सुचलं की स्किन केअर पण करूया म्हणून स्किन केअरमध्ये मग मी क्लिन्झर यूज केलंय. सीताफळचं यूज करते मी बऱ्याच दिवसापासून. हे क्लिन्झर जे आहे ते ड्राय, ऑइल आणि नॉर्मल स्किनसाठी पण उपयुक्त आहे. हे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा भेटून जाईल. तुम्ही बघू शकता माझी स्किन किती छान झालेली आहे. त्यानंतर मग म्हटलं डोसासाठी तांदूळ भिजत ठेवूया. त्यासाठी मग मी तांदूळ आणि उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालून भिजत ठेवून दिलं. आणि दुपारच्या जेवणासाठी कोबीची भाजी आणि पुदिन्याची चटणी बनवलेली होती आंटीनी. अतिशय छान झालेली होती पुदिन्याची चटणी. आणि मला कोबीची भाजी अजिबात आवडत नाही बरं का. तुमच्यापैकी असे किती जण आहेत ज्यांना कोबीची भाजी अजिबात आवडत नाही. तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.